शेकडो लाडक्या बहिणींची तहसील व बाल अधिकारी कार्यालयावर थेट धडक। शिवसेना ठाकरे गटाचे प्रकाश मारोडकर यांच्या नेतृत्वात संतप्त महिलांचा तहसीलदार व बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना घेराव। नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार आणि मी संकेत अपाले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे सहारा समाचारमध्ये। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तालुक्यातील 4000 लाडक्या बहिणींना हप्ता न मिळाल्याने शेकडो लाडक्या बहिणींना घेऊन शिवसेना ठाकरे गटाचे प्रकाश मारोडकर यांनी तहसील व बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयावर थेट धडक देऊन संतप्त महिलांनी घेराव करून तात्काळ प्रलंबित हप्ते देण्यात यावे व लाडकी बहीण योजनेचे पोर्टल सुरू करण्यात यावे अशा मागण्यांचे निवेदन सादर केले आहे। यावेळी लाडक्या बहिणींनी सरकार विरोधात प्रचंड नारेबाजी करत संताप व्यक्त केला आहे। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील 4000 लाडक्या बहिणी यांची ई-KYC केली असताना सुद्धा नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचे हप्ते मिळाले नाहीत। तसेच शेकडो महिलांची तांत्रिक अडचणीमुळे ई-KYC होऊ शकली नाही, कारण सदर ई-KYC मध्ये विचारल्या गेलेल्या किचकट प्रश्नांची उत्तरे चुकल्यामुळे लाडक्या बहिणी योजनेच्या लाभापासून त्या वंचित राहिल्या आहेत। तसेच लाडकी बहीण योजनेचे पोर्टल सुद्धा शासनाने बंद केले आहे, त्यामुळे नवीन लाडक्या बहिणींना सुद्धा अर्ज करता येत नाही। शासनाने ई-KYC पासून वंचित असलेल्या लाडक्या बहिणींची नावे यादीत बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडे पाठवली, मात्र सदर यादीत हजारो महिलांची नावे सुद्धा असून पात्र किंवा अपात्र याचे कारण सुद्धा लाडक्या बहिणींना सांगण्यात येत नसून तात्काळ 15 दिवसाच्या आत लाडकी बहीण योजनेचे पोर्टल सुरू करण्यात यावे, ई-KYC करणे सुद्धा सुरू करण्यात यावे। तसेच सदर ऑनलाईन पोर्टल व त्रुटी दुरुस्तीचे पर्याय देऊन व प्रलंबित लाडक्या बहिणींचे हप्ते तात्काळ वाटप करण्यात यावे अशा मागण्यांचे निवेदन सादर करून 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला। यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रकाश मारोडकर, नगराध्यक्ष सौभाग्यवती प्राप्ती मारोडकर, महिला बाल कल्याण सभापती कांता लोमटे, नगरसेविका सौभाग्यवती प्रीती इखार, माजी उपसभापती रेखा नागोलकर, अनिता भंडारे, शारदा सोनवणे, जयश्री सहागपुरे, अर्चना काळेकर, कुमुद जंगले, छाया दिगडे, संगीता गावंडे, माधुरी ढाकुलकर, स्वाती ठाकरे, सोनाली गावंडे, वनिता पुंडक, शिवसेनेचे पंकज पिंपळकर, निलेश इखार, पवन पुसतकर, अक्षय काळे, अक्षय राणे, आकाश लोमटे, राष्ट्रवादीचे मोहम्मद साजिद इत्यादी उपस्थित होते। 15 दिवसात लाडक्या बहिणीचे हप्ते जमा न झाल्यास तसेच लाडक्या बहिणीचे पोर्टल सुरू न झाल्यास लाडक्या बहिणींना घेऊन रास्ता रोको करू असा इशारा देखील शिवसेनेचे प्रकाश मारोडकर यांनी दिला आहे। पोर्टल सुरू झालेच पाहिजे, लाडक्या बहिणीचे उर्वरित हप्ते मिळालेच पाहिजे। महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद, लाडक्या बहिणी योजनेचे हप्ते सुरू झालेच पाहिजे, लाडक्या बहिणीला न्याय मिळालाच पाहिजे। मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील हजारो महिलांचे 3 महिन्याचे हप्ते लटकलेले आहे। ई-KYC करून सुद्धा त्यांना त्यांच्या खात्यात हप्ते जमा झालेले नाहीये, तर काही महिलांचे ई-KYC व्हायचे आहे, पोर्टलच बंद करून ठेवलं। ई-KYCच्या पोर्टलवरती अनेक किरकोळ बाबी विचारल्या गेल्यामुळे तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे। परंतु आज या लाडक्या बहीण सगळ्या 3 महिन्यापासून या हप्त्यापासून अनुदानापासून वंचित आहे, म्हणून आज तहसीलदारांना आम्ही या ठिकाणी इशारा दिला, 15 दिवसामध्ये लाडक्या बहीण योजनेचे हप्ते सर्वांना वाटप करण्यात यावे, अन्यथा आम्ही मोठ्या प्रमाणात 15 दिवसानंतर रास्ता रोको आंदोलन छेडू असा इशारा आज तहसीलदारांमार्फत आम्ही शासनाला दिला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत ज्या महिलांचे हप्ते 3 महिन्यापासून रोखलेले आहे ते लवकरात लवकर सरकारने चालू करावे आणि ई-KYC पोर्टल आहे जे लवकरात लवकर सुरू करावं। त्यानंतर ज्या माझ्या लाडक्या बहीण आहेत त्यांना त्या सर्वांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे अशी मी सरकारला विनंती करते आणि माझ्या लाडक्या बहिणींना न्याय द्यावा ही विनंती करते।